आज स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिलेलं आहे। प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे, वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणारी उच्चभ्रू वाचाळखोर केतकी चितळे हिच्यावरती जात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आज आम्ही मागणी केलेली आहे। अनुसूचित जाती जमातीवरती जे होणारे गाव खेडेवाड्या वस्त्यावरती हल्ले आहेत, जातीय द्वेषापोटी होणारे शिवीगाळे असतील, मारहाण असेल, तर हे गुन्हे रोखण्यासाठी हा अट्रॉसिटी कायदा आहे। परंतु केतकी चितळे अट्रॉसिटी कायद्याची पायमल्ली करत सार्वजनिक ठिकाणी ती बेताल वक्तव्य करत आहे। त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे, जातीय द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे की तात्काळ आपण केतकी चितळेवरती पायबंदी करणार आहात की नाही। ज्या ठिकाणी केतकी चितळे दिसेल, जर ती अशीच बोलू लागली तर त्या ठिकाणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेची कोणतीही महिला तिचं थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या ठिकाणी मी देतोय। आणि तात्काळ केतकी चितळेच्या हिचे जे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ते बंद करण्यात यावेत व तिच्यावरती अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांच्या भावना दुखवल्यामुळे तिच्यावरती जात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे।